तुझ्याशी, जा. काय झालं? बोट गेलं तुझं. सॉरी सॉरी. बघू. ए मनू, सॉरी ना. बरं तू सांगशील ते मी करेन, प्रॉमिस. नक्की? हो. मग मला आईस्क्रीम खायला घेऊन चल, आत्ताच्या आत्ता. एवढंच ना, चल. आणि त्यानंतर लॉंग ड्राईव्हला पण न्यायचं. अगं आत्ता नको तर नको जाऊया, ठीक आहे. बरं चल, जाऊयात. चल मग लगेच. चल 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 लवकर. हो. समर सरच कारणीभूत आहे. नाही 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 सत्यजितराव, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय समर सरांबद्दल. हो, अहो आपल्या कुटुंबाला ते त्यांचं कुटुंब समजतात. खूप केलंय त्यांनी आपल्या कुटुंबासाठी. हो नाही नाही, मला माहित नाही त्यांनी आपल्या कुटुंबासाठी काय केलंय ते. पण प्रत्येक वेळेस अनिकेत आणि मानसीचा काहीही प्रॉब्लेम झाला की त्या प्रॉब्लेमच्या केंद्रस्थानी समर सरच असतात. कुठेतरी पाणी मुरतंय नक्कीच. नाही, कसं आहे माहितीये का, तुमचा त्यांच्यावरती राग असणं मी समजू शकतो. हा, कारण तुम्ही कर्ज घेतलंय ना त्यांच्याकडून. बाबा त्याचा काय संबंध? नाही नाही, पण म्हणजे नाही नाही नाही, म्हणजे देव माणूस आहे. पण तो देव माणूस आहे. देव माणूस. हे बघा, मी आता सांगू का, सगळं सुरळीत चाललंय ना, नीट चाललंय ना, मग चालू द्या ना, बस ना. बाबा पण नाही आणि बिन नाही. खरं सांगतो, मला ना आता नवीन कुठलाही ताप माझ्या डोक्याला नकोय. अहो अक्षरशः वेळ लागण्याची पाळी आली होती माझ्यावर. माझ्या डोळ्यासमोर माझ्या 2 मुलींचे संसार असे उधळले जात होते आणि बाप म्हणून त्यावेळेस मी काही करू शकत नव्हतो. ना आधार देऊ शकत होतो, ना धीर देऊ शकत होतो. हे बाप म्हणून केवढं दुःख असेल ना, हे तुम्ही नाही समजू शकत. मावा सत्यजितराव, पत्त्यांचा बंगला कोसळला ना, तसं आमचं घर कोसळलं होतं. समर सरांनी गाडी रुळावर आणली. आता या रुळावर आणलेल्या गाडीची खीळ मात्र काढू नका. म्हणजे एक विनंती आहे. सगळं छान चाललंय, नीट होतंय, व्यवस्थित चाललंय असं समजूया आणि चलूया प्लीज. चला. मॅडम प्लीज बसा. हे म्हणू, तुझ्या इथे काहीतरी लागलंय. अगं नाकावर काहीतरी लागलंय. गेलं नाही अजून. बघ इकडे, बघ इकडे, बघ. राग होता ना नाकावर, तो मी बाहेर टाकला. अरे बाप रे मिस्टर अनिकेत, मॅडमचा राग अजून गेलेला दिसत नाहीये. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. चला निघूयात आता. तू गाडी चालवतो की विमान चालवतो रे? कॉलर काय पकडताय? तू खाली उतर, तुला बघतो. नाही जमणार. नाही, मला नाही जमणार गाडी. आणि काय झालं? आणि म्हणून मला नाही जमणार गाडी चालवायला. मला नाही जमणार. आणि अरे तूच म्हणतोस ना विषय गंभीर आहे पण तुझा आणि खंबीर आहे म्हणून. मग आता काय झालं? म्हणून मला नाही शक्य. मला भीती वाटते. म्हणून मला कळत नाही. मला नाही जमणार. आणि तो एक अपघात होता आणि असे अपघात होत असतात आयुष्यात. रस्त्यावरून चालताना आपल्याला ठेच लागली तर आपण चालणं सोडतो का?
सगळं नीट होतंय ना आता. चल 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 ट्राय कर. चल आणि चल. मनू अगं मला दूर कुठेतरी जायचंय. चल पटकन. चल पटकन आणि. नाही मनू, तो दिवस माझ्या डोळ्यासमोरून जातच नाही. सगळं शक्य आहे आणि हं? फक्त स्वतःवर विश्वास ठेव. एकदा शांतपणे ट्राय कर. आणि अरे एखादी गोष्ट जमत नाही तर ती अशी सोडून नाही द्यायची. जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत ट्राय करायचं. काही काळजी करू नको आणि चल 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 चल. Come on, Ani. चल चल चल. नाही म्हणू, मला वाटत नाही मी आयुष्यात परत कधीच गाडी चालवू शकेन. आणि अरे आणि आणि निघते रे मी. नाही, मला नाही जमणार गाडी. काय झालं आणि. म्हणून मला नाही शक्य. मला भीती वाटतेय म्हणून. आणि आणि काय ग? आणि मला जरा मदत करशील. बोल ना. अरे मला ऑफिसला जायला उशीर झालाय आणि आता ऑटो मिळेल असं वाटत नाही. तू मला सोडशील. म्हणून तू जा ना प्लीज. आणि दुसरा काहीच ऑप्शन नाहीये माझ्याकडे. प्लीज चल ना. म्हणून तुला माझा प्रॉब्लेम माहिती आहे ना. प्लीज जातो. नाहीतर मी काम करतो, मी चैत्याला सांगतो, तो तुला सोडेल. हा. आणि नवरा म्हणून मला एवढी मदत कर ना प्लीज. असं काय आणि तुला काही प्रॉब्लेम नाही. उगीच काहीतरी डोक्यात घेऊन बसलायस तू. चल. म्हणून तुला नाही कळणार, सोड. विसरून जा ना आणि सगळं. म्हणून बोलणं सोपं असतं. असा किती दिवस पळणार आहेस. आपल्याकडे ना आणि फक्त 2 ऑप्शन्स आहेत. एक म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांचा विचार करत आत्ताचं आयुष्य खराब करणं, किंवा मग आत्ताचं जे हे आपलं आयुष्य आहे ना हे ओंजळ भरून जगणं. ठरवायचं आपल्याला असतं नी. म्हणून तुला उशीर होतोय, प्लीज जा. अजून उशीर होण्याआधी चल आणि पटकन. म्हणून प्लीज यार, तो सांग, तुला कळत नाही का? सॉरी. हे मनू मनू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड. गुड मॉर्निंग मिस मानसी. गुड मॉर्निंग सर. सॉरी मी कामात असल्यामुळे. नो प्रॉब्लेम.
प्लीज सिट डाउन. थँक्यू सर. मिस मानसी, काय कशा आहात तुम्ही? ठीक. अनिकेत बरं आहे आता? नाही, अनिकेत बरोबर जे काही झालं ते बॅड लक, दुसरं काय. फार मोठा धक्का बसला असणार आहे त्याला. नाही, आणि असा धक्का बसला ना की माणसं फार लवकर बाहेर येत नाहीत त्यातनं. हा, त्याला थोडा त्रास झालाय, पण होईल सगळं हळूहळू नीट. हो हो, व्हायलाच पाहिजे. आपल्या गाडीला एकदा का अपघात झाला ना की मग त्या गाडीत बसायचं म्हटलं तरी टेन्शन येतं. म्हणजे त्या रस्त्यावरून नुसतं चालत जायचं म्हटलं तरी असे पाय लटपटतात. फार टेन्शन येतो. आय कॅन इमॅजिन. बट मिस मानसी, या सगळ्यातनं बाहेर पडण्याचं एक सोल्युशन सांगू तुम्हाला. कोणता? अनिकेतला म्हणावं गाडी काढ आणि चालवायला लाग. अहो, जितका जास्त वेळ जाईल तितकं त्याचं टेन्शन वाढणार आहे, भीती वाढणार आहे. तुमच्या डोक्यावरचं त्याच्या डोक्यावरचं टेन्शन वाढत जाणार. आणि एकदा काही गोष्ट इथे डोक्यात गेली ना मग तर माझा अनिकेतवर पूर्ण विश्वास आहे. तो लवकरच सावरेल या सगळ्यातून. अनिकेत आज न उद्या सावरेल हो, पण मी इन्व्हेस्ट केलेल्या बिझनेसचं काय? बघा हे काय? बघा बघा. मी कसा सावरू यातनं? या ऍक्सिडेंटमुळे अनिकेतचं जेवढं नुकसान झालंय ना त्यापेक्षा जास्त नुकसान माझं झालंय हो. अनिकेतच्या मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या अत्यंत बेजबाबदार वागणुकीचं कारण पुढे करून भारणे साहेबांनी आपल्या हातातनं हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलंय. आणि हे कमी की काय, म्हणून यामुळे आपल्याला जी बाकीची मिळणार होती ना कॉन्ट्रॅक्ट ती सुद्धा हातातनं गेली. काय करायचं आता? काय करायचं आता?